विवेकी जो आहे त्यासे जनमान करील काय, हे बोलणे मूर्खाचे पाय. जया जया चाड आहे मानाची, ज्ञात्याशी प्रारब्ध गती. मान झाला तरी निघून म्हणती, परे तेथेच गुंतवणी न राहती. उदास होते तत्काळ या परे साधकाच्या चित्ता. मान गोडी न संडे सर्वथा, जरी कृपा उपजेल भगवंता तरी होय मागोता विरक्त. तो विरक्त कैसा म्हणाल, जो मानले सत्संगे राहे निश्चळ. न करी तळमळ मानाची, मांडीना स्वतंत्र पडन. मने अंगा येईल हंता वाढ, धरोणी जिविकेचे चाड. न बोले गोड मन धरणी, नावडे प्रपंची बैसणे. नावडे कोणाशी बोलणे, नावडे योग्यता मिरवणे. बरवे खाणे नावडे, नावडे लौकिक परवणी. नावडे नेणी लुगडी, नावडे परान्न गोडी. द्रव्य जोडी नावडे, नावडे स्त्रियात बैसणे. नावडे स्त्रिया ते पाहणे, नावडे स्त्रियांचे रगडणे. त्याचे बोलणे नावडे, नको नको स्त्रियाचा संगात. नको नको स्त्रियाचा एकांत, नको नको स्त्रियाचा परमार्थ. करीती आघात पुरुषासी म्हणाल ग्रस्ती साधके. स्त्री सांडूने जावे के, येच ते उत्तरणिके. ऐकाता सांगेन. भगवान परमात्मा उद्धवाला हे तत्वज्ञान सांगताय की साधक हा कसा असला पाहिजे. परमार्थ ज्याला करायचा आहे, स्वस्वरूपाची प्राप्ती, भगवत अनुभूती, परमात्म्याची अनुभूती, परमात्म्याचं ज्ञान, परमात्म्याबद्दलचं एक अप्रोक्ष अनुभव आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी साधक प्रयत्नात असतो. प्रयत्न करत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे असा खुलासा भगवान परमात्मा अनंत कोट ब्रह्मांड नायक उद्धवाच्या निमित्ताने तुम्हा मला हे चिंतन सांगतात. चिरंजीव पद हा विषय आपला चालू आहे. सर्वांना माहित आहे दत्तात्रय दौलतराव गांजपुरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा 3 दिवसीय चिरंजीव पद या विषयावरती चिंतन आपण असताना गेल्या 2 दिवसापासून शेवट करत आहात. आजचा हा शेवटचा दिवस आहे. चिरंजीव पद जीवनामध्ये जीवाला प्राप्त झालं पाहिजे. चिरंजीव पद म्हणजे अमर पद आहे. चिरंजीव पद म्हणजे मरणावर विजय प्राप्त करून देणारं हे पद आहे. प्रत्येकाला मरण असणारा जे आहे अटळ अशा स्वरूपाचं आहे. याचा अर्थ एखाद्याला जर म्हटलं तू मर तर राग येत असतो माणसा. मर हा बोलून सांगते आणि मेली आहे वरी तरी रडते, परी असते जात न गणती गणिसपणे. ज्ञानोबा सांगतात एखाद्याला जर एखादी बाई म्हणली मेल्या मुद्द्या मर मर म्हणलं की त्याला राग येत असतो. राग येतो, त्याला वाटतं मला मर म्हणायला लागले याचा अर्थ हिचं काय आपण खातो असं माणसाला वाटत असत. मर बोलणं हे सुद्धा माणसाला सहन होत नाही. आणि एखादा व्यक्ती जर मेला तर सर्व माणसं रडत बसत असतात. मरण म्हणजे जीवनामध्ये केलेल्या साधण्याची परीक्षा असते. आपण जी साधना केली ते मरण, मरण या शब्दाचा अर्थ देह सोडणं. या देहाचं ममत्व आहे, या देहाचं तादात्म्य आहे, हा संबंध सोडला जात असतो मरण म्हणतात. सर्वसामान्याला ज्याच्या जीवनामध्ये काही परमार्थ साधना केली नाही, काही चिंतन आपल्या जीवनात घडलं नाही, किंवा श्री गुरुच्या महावाक्याचा बोध आपल्या अंतःकरणामध्ये ठसून त्याचा अप्रोक्ष अनुभव ज्याच्या जीवनात आला नाही त्याला मरण म्हणजे रडू येत असत.
मरण म्हणजे आपल्यातला व्यक्ती गेला किंवा आपल्याला जायचंय असं माणसाला रडत असतं. पण ज्याच्या जीवनामध्ये चिंतन प्राप्त झालं त्याला वाटत असतं आपल्याला मरण येणं म्हणजे देह सोडणं, हे आपल्या जीवनामध्ये देह आहे तेच दुःख आहे. माणसाला देह मिळायला लागला ना, शरीर म्हणजे दुःख आहे. ज्ञानी पुरुषाला कधी देह सुटेल, आपल्याला असं वाटत असतं. त्याला सर्वसामान्याला वाटत असतं राहावं आपण, बरेच दिवस या जगामध्ये राहावं असं वाटत असतं. पण ज्ञानी पुरुष आपण पाहिलं संत मांदियाळीमध्ये, थोड्या दिवसामध्ये आपलं कार्य समाप्त झालं, आपलं कर्तव्य समाप्त झालं की ते महात्मे स्वइच्छा प्रारब्ध जीवन असतं त्यांचं. आपल्या इच्छेने जगाच्या कल्याणासाठी संत येत असतात आणि जगाला प्रबोधन केलं, सांगितलं जगाला, त्यांनी नाही जरी ऐकलं तरी आपली जीवन यात्रा, आपला अवतार कार्य समाप्त करत असतात. स्वइच्छा प्रारब्ध असतं त्यांचं. देवाचं जे असताना प्रारब्ध असतं, हे अवतारिक देवाचं बरं का, त्याचं परिच्छा प्रारब्ध असतं. भक्तांनी जशा पद्धतीची इच्छा केली त्या पद्धतीनं जीवन कार्य परमात्म्याचं असतं आणि जीवाचं जे असतं अनिच्छा प्रारब्धाने जीवन जगत असतो. तुम्ही आम्ही जे आहेत ना, आपली इच्छा नसती आपल्याला जन्माला यायचं तरी पण जन्माला यावं लागतं. आपल्याला इच्छा नाही तर सगळी दगदग आहे, सर्व परेशानी आहे. इच्छा नसेल तरी इथं राहावं लागतं. आणि सर्व अनुकूल जरी प्रपंच असेल, आपल्याला इच्छा नाही इथून जायची तरी पण आपल्याला जावं लागत असतं. गानपुरे भाऊ आमचे 1 वर्ष झाले गेली, म्हणजे आपलं जे आहे इच्छा नसेल तरी जावं लागतं. हा मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक म्हटल्यामुळे इथं आलेला जो व्यक्ती आहे, इथं जन्म घेतल्यानंतर त्याच्या पाठीशी मरण आहे. पण मरण आणि जन्म तुम्हाला जे सत्यत्वाने वाटत असतं ते केवळ भ्रांती आहे, ते तादात्म्य संबंधामुळे आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये काय करायचं, तादात्म्य सोडायचं असतं, काही करायचं नाही. मोक्ष तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायचा म्हणजे देहाला दंडन द्यायचं का, मनाचं काहीतरी काही करायचं खालीवर नाही. देहासी न दंडिता, मनाचा कोंड मारा न करता, येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. श्रवणामध्ये जीवाला मोक्ष प्राप्त होत असतो. ऐता मोक्ष म्हणजे आपलं मुक्त स्वरूप आहे, एवढंच गोष्ट कळून घ्यायची, बाकी काही करायचे नाही. खटपट असताना आपल्याला गोष्टी करायचे नाही. निमूटपणे अक्कल हुशारीने नशा पाणी न घेता श्रवणाच्या निमित्ताने येऊन बसायचं. या गोष्टी आपल्याला एकाग्रता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. म्हणून साधक जो आहे हा प्रयत्न करत असतो आपल्या जीवनामध्ये, कारण ही ब्रह्मविद्या ही चिरंजीव पद म्हणजे मरणावर विजय मिळवून आहे. कुठं जरी तुम्ही गेले, व्यक्तीचं मरण चुकत नाही, पण या चिरंजीव पदाचं चिंतन आपण संतांच्या संगतीमध्ये बसलं तर मरण हे चुकीची समजूत आहे. मरण आहे देहाचं आणि या देहात असलेल्या जीवाला वाटतं माझं मरण. दुखत एकाच आणि इंजेक्शन एकाला, अशा पद्धतीची परिस्थिती आपली आहे. म्हणून मरण या शब्दाचा अर्थ बरं का, देहातून प्राण निघून जाणं म्हणजे मरण आहे. आता तुमच्या आमच्या शरीरामध्ये क्रिया चालू आहे. 5 प्रकारचे प्राण कार्य करत असतात आपल्या शरीरामध्ये, आपल्याला खबर नाही त्याची. व्यान समान उदान प्राण आणि आपण हे 5 प्रकारचे प्राण आहेत. पंचमहाभूताच्या रजोगुणापासून हे झालेले पंच प्राण आणि 5 कर्मेंद्रिय हे रजोगुणाचे, अंतःकरण पंच आणि ज्ञानेंद्रिय पंच हे पंचमहाभूताच्या शुद्ध सत्वगुणापासून झालेले आहेत. आणि 5 विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि हे शरीर हे पंचमहाभूताच्या तमोगुणापासून झालेले. आपण याच्यापैकी कोणीच नाही, हे गुणाचे झाले आणि आपण गुणीमध्ये प्रगट आहोत. गुण आपले नाही तर गुणी आपण नाही, गुणही आपले नाही तर किंबहुना आपण जे आहेत गुण आणि गुणीच्या पलीकडे असलेले निर्गुण आहात.
निर्गुण आपण, गुण कोणत्याही प्रकारचा आपल्याला नाही असं आपलं स्वरूप आहे. पण आपल्याला या गुणामध्ये तादात्म्य संबंधामुळं सत्वगुण जरी असेल, रजोगुण जरी असेल, तमोगुण जरी असेल, तर हे उत्पत्ती त्याला आहे आणि ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश असतो. हा नियम लक्षात घेतलं पाहिजे बरं का. हे गुण जे आहे, म्हणून आपण जे आहे गुणी गुणा परवते, आपण प्यासी आयते, आपण आयते आहेत आणि हे बनलेले. गुण म्हटलं की त्याची उत्पत्ती आहे. पंचमहाभूताचे आपण चिंतन केल्याप्रमाणे आता ज्ञानेंद्रिय पंचक आणि अंतःकरण, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे आणि ज्ञानेंद्रिय पंचक बरं का. ज्याच्यामुळे आपल्याला शब्द ऐकू येतो तो कान, ज्याच्यामुळे आपल्याला स्पर्श कळतो ती त्वचा, ज्याच्यामुळे आपल्याला रूप दिसतं तो डोळा, ज्याच्यामुळे आपल्याला खरं टांबट कळतं असताना तो जीवा, रसनेंद्रिय आपण ज्याला म्हणायचं, आणि ज्याच्यामुळे सुगंध आणि दुर्गंध आपल्याला कळतो हे नाक आहे. हे ज्ञानेंद्रिय, ज्याच्याद्वारे आपल्याला 5 विषयाचं ज्ञान, बाहेरूनचं जे ज्ञान होतं त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि ज्याच्यामुळं आपलं काम होतं त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. कर्मेंद्रिय 5 आहेत, ज्ञानेंद्रिय ही 5 आहेत, प्राण 5 आहेत. म्हणून हे पंच प्राण आणि कर्मेंद्रिय हे पंचमहाभूतापासून झालेले रजोगुणापासून. अंतःकरण पंचक आणि ज्ञानेंद्रिय पंचक हे कशापासून झाले? सत्वगुण, पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून. कारण अंतःकरण पंचक हे शुद्ध सत्वगुणापासून आहेत आणि ज्ञानेंद्रिय पंचक शुद्ध सत्वगुणाचे जरी असेल तर पृथक सत्वगुणाचे. ते मिलित आहेत आणि ते पृथक आहेत. म्हणजे अंतःकरणात सगळ्याचं ज्ञान होतं, पण एका इंद्रियाचे एका इंद्रियाशिवाय ज्ञान होत नाही. शब्द जर ऐकायचा म्हटलं तर स्पर्श करणार नाही त्या इंद्रियाला. असं हे ज्ञानेंद्रिय, थोडक्यात त्याचा फरक आहे. पण ज्ञानेंद्रिय असेल जरी असेल, कर्मेंद्रिय जरी असेल, पंचप्राण जरी असेल, अंतःकरण पंचक जरी असेल किंवा विषय पंचक जरी आपल्याला असेल, तर हे पंचमहाभूताच्या गुणापासून झालेले आहेत. आणि गुण हा गुणीमध्ये निर्माण होत असतो. गुणी म्हणजे अंतःकरण, अंतःकरणामध्ये निर्माण होत असतात. पण याच्यामध्ये असलेले चैतन्य, परमात्मा, आत्मा बरं का, हे गुण आणि गुणीच्या वेगळं आहे. आणि गुण आणि गुणीच्या वेगळं जे आहे ते आपलं स्वरूप आहे. ज्ञानोबा सांगतात गुणी आणि गुणा परवते, आपण ते असे ऐकते, हे बनलेले आणि आपण स्वयंभू आहात. आपण बनलेले नाही. आपण चैतन्य, जे चैतन्य कमी होत नाही आणि चैतन्य जास्तही नसतं. चैतन्य चढे ना होते, चेष्ट विना चेष्टे, ऐसे आत्मज्ञानी चोखटे ती जाणे. ज्याला आत्मज्ञान आहे ना, चैतन्य लहानही नसतं आणि चैतन्य मोठे नसतं. हत्तीच्या शरीरातलं चैतन्य मोठे का? नाही. मुंगीच्या शरीरातलं, मुंगीच्या शरीरामध्ये चैतन्य आहे, ज्याच्यामुळे चेतन आहे, त्याचं चलन वलन चालल्या जातं, सजीवता त्याच्यामध्ये आहे. म्हणून याचा अर्थ मुंगीच्या शरीरामध्ये असलेलं चैतन्य किंवा त्याच्यामध्ये असलेला जीव किंवा हत्तीच्या शरीरामध्ये असलेला जो जीव आहे, हत्तीची उपाधी मोठी आहे का जीव मोठा आहे? उपाधी मोठी आहे म्हणून आपण हत्ती मोठा म्हणतो. पण उपाधीच्या दृष्टिकोनातून मोठा आहे. चैतन्याच्या दृष्टीनं मुंगीमध्ये जे जीव आहे तोच हत्तीच्या शरीरामध्ये, तोच एखाद्या कीटकाच्या शरीरामध्ये आहे, तोच पशु म्हणजे म्हैस असेल, बैल असेल त्याच्या शरीरामध्ये आहे. याचा अर्थ चैतन्य चढत नाही, म्हणजे मोठंही नसतं आणि लहान नसतं. पण हे कोणाला कळतं? ऐसे आत्मज्ञानी चोखटी जाणती. आत्मज्ञान असतं पण चोखट असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे आत्मज्ञान. नाही तर आत्मज्ञान शब्दामध्ये सुद्धा सांगणारे माणसं आपल्याला बरेच जण भेटत असतात. अनुभव त्याचा श्रीगुरूच्या सहवासामध्ये, सानिध्यामध्ये जाऊन श्रवण करावं लागतं त्याला. आणि श्रवण करून आपल्या मनामध्ये असलेला जो प्रश्न आहे तो निवारण करावा लागतो असतो. गुरु जीवनात करायचं आपल्याला जे सांगतात ना शास्त्रामध्ये, कशासाठी करायचं? आपलं जीवनामध्ये गुरु तेथ ज्ञान. गुरु म्हटलं की त्यांच्याकडे ज्ञान असतं. की कोणतं ज्ञान? मग व्यवहार करायचं ज्ञान का? नाही. ते ज्ञान म्हणजे आत्मा तुम्ही आहात असं आत्मस्वरूपाचं दर्शन घडवत असतात, त्यांना गुरु म्हणायचं. सद्वस्तू दाखवे सद्गुरु, जो सार आणि असार विचारू, परब्रह्मीचा निर्धारू अंतरीवाणी. परमात्मा अंतरामध्ये आहे आणि ते माझं स्वरूप आहे, ते तुझं स्वरूप आहे.
अशा पद्धतीचा प्रबोधन करत असतील तर त्यांना गुरु म्हणायचं. गुरु या शब्दामध्ये गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश, अज्ञानावर प्रभाव टाकणारे, प्रकाश टाकणारे असे जगामध्ये श्री गुरु असतात. आणि मग श्री गुरु आपल्याला करण्याची जी गडबड होती ना, थोडं थांबलं पाहिजे, गडबड करायची नाही. जसं आता आपल्याला माहिती आहे आपल्याला किंवा पाणी पिना छानके आणि गुरु करना पैशाने. उग महाराज आमचे सांगायचे, हुरळी मेंढी लागली लांडग्याच्या पाठी, फाडूनच खायला तो. ते पण अमुक चालली बाई म्हणून जायचं नाही, विचार करायचा तो श्रोत्रिय आहे का, म्हणजे शास्त्र त्याला अवगत आहे का, शास्त्र त्याला सांगता येतं का. आपण एखादा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याच्यावर आपला प्रश्न यशस्वी बिनचूक त्याचं आपल्याला आपली शंका निरसन होईपर्यंत उत्तर देण्याची त्याची क्षमता आहे का, हे पहिलं पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, श्रोत्रिय असेल पण ब्रह्मनिष्ठ नसेल तरी उपयोग नाही, त्या ब्रह्मस्वरूपाच्या आनंदामध्ये राहायला पाहिजे. याचा अर्थ वक्तव्य आहे, विषय त्यांनी परावाणीचा सांगितला पाहिजे आणि जीवनमुक्तीच्या रंगात सांगितला पाहिजे, हा वक्ता आहे. नाही तर नुसतं वकणारा नकोय. परावाणीचा विषय चार प्रकारच्या मान्या, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परेमध्ये घोष असतो बरं का, पश्यंतीमध्ये ध्वनी असतो, मध्यमेमध्ये नाद असतो आणि वैखरीतून आकार असतो. त्याच्या बुडाशी असलेलं तत्व ते आपल्याला प्रतिपादन करत असेल त्याला श्री गुरु म्हटलं पाहिजे. पै ब्रह्मविदा झाला अंकुरू, घोष ध्वनी नादा कारू, तयाचे भुवन जो ओंकार तोही निघा. देव स्वतः सांगतात, परावाणीमध्ये घोष होत असतो ना, त्याच्या बुडाला स्थान जे आहे त्या परावाणीचा अंतकरणामध्ये प्रगट मी आहे. कोण सांगायला लागले? देव. भगवान सांगतात, भगवान सांगत नाही, महाराज म्हणायचे. भगवान म्हणजे अनंत कोट ब्रह्मांड एक परमात्मा, परेवाणीच्या बुडाशी मी आहे, अशा पद्धतीचं तुम्हा आम्हाला चिंतन सांगतात. पण परावाणीचा विषय सांगितला पाहिजे आणि उद्भूत वाणी ते तत्व परावाणीतून त्यांनी सांगितलं पाहिजे. आपण एखादा जरा भजन म्हणत असेल ना, की एखादा हाका मारित असेल ना, आपण म्हणतो बेंबीच्या देठापासून त्याला हाका मार. याचा अर्थ परामध्ये घोष असतो, म्हणजे नाभिस्थानाच्या ठिकाणी ती परावाणी असते. आणि असं परावाणीचा विषय सांगणारे आणि जीवनमुक्तीच्या रंगात सांगितला पाहिजे. सोंग करून सांगायचं नसतं, परमात्मा नाटक करून सांगायचं नसतं, जीवनमुक्तीचा रंगात तो विषय प्रतिपादन केला पाहिजे. नाही तर सोंग सांगणारे बरेच आहेत. तो भागवत सांगताना मोठ्याने रडतात, भावना विवेश लोकाला करतात, त्यांना कोणत्या प्रकारचं देणं नसतं. ते अभिनय असतो, त्यांचा कला असते, ती प्रदर्शन असतं, ते समाजाला अशा पद्धतीचं करायचं. म्हणून जीवनमुक्तीच्या रंगामध्ये असताना तो विषय प्रतिपादन केला पाहिजे. याला ब्रह्मनिष्ठ म्हणतात. असा ब्रह्मनिष्ठ श्री गुरु, श्रोत्रिय श्री गुरु आणि कृपाळू असले पाहिजे. तुम्हाला एखाद्या वेळेला शंका आली, केव्हा जरी तुम्हाला भेटले समजा श्री गुरु आणि तुम्ही विचारल्याच्या नंतर त्यांना राग न आला पाहिजे. तुम्हाला प्रश्न केव्हा पडू शकेल, ते जर म्हणले तुम्हाला केव्हा विचारित असतात का, भरवसा आहे का भाऊ आपला? क्षणभंगुर नाही भरवसा. प्रश्न आपल्याला पडल्याबरोबर आपल्याला गुरुकडे जर गेलं तर त्यांनी त्याचं उत्तर देऊन तो प्रश्न यशस्वी केला पाहिजे. असं कृपाळू पण पाहिजे. श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, पण कृपाळू नसेल, तुम्हाला सांगण्याची योग्यता त्या नाही. म्हणले महाराज आता आराम करते, आराम करते मला साधकाच्या मनात राहू शकणार नाही. किंवा एखाद्या वेळेला प्राण उत्क्रमण होऊ शकतं, अटॅक आला की माणूस गेला, आता बोलला आम्हाला, असं होऊ शकतं. पण आपल्याला ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या वेळेला आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर अचूक देत असेल, नाही तर काही काही लोक आता आपण पाहतो आमच्या पाण्यात येतात, असले मोठे प्रश्न विचारित असतात. कसले विचारायचं, विचारायचे कसं, पीक कसं येईल हे विचारायचं हे नसतं. महाराजांचं गुरुचं काम हे नाही. गुरु म्हटलं की तिथं ज्ञान पाहिजे आणि ज्ञानाने आत्मदर्शन झालं पाहिजे. बाकी जगातलं दर्शन दाखवणं हे ते गुरुचं काम नाही. आत्मा तुम्ही आहात असं आत्मस्वरूपाचं दर्शन आपल्याला घडवल्याच्या नंतर आत्मदर्शन, आणि ते दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला आम्हाला समाधान होत नाही, सम्यक स्थिती प्राप्त होत नाही.
चित्तवृत्तीची एकाग्रता प्राप्त होत नाही, समाधान त्याच वेळेला होत असतं. चित्त आणि वृत्ती एकाग्र झाली पाहिजे, चित्त स्थिर झालं पाहिजे. म्हणून चंचल जे आहे ते निश्चल झालं पाहिजे. आणि निश्चल मन झाल्याच्या नंतर तया गुणे काही निज सुखा, त्याला निज सुख म्हणजे आत्मसुख आहे, आपलं सुख आहे, परमात्म सुख आहे, असं कोणत्या प्रकारचं कमी त्या महात्म्याला नसतं. असं श्रेष्ठीच्या मुखापुढे या गोष्टी यावे लागतात. आणि हे जीवनामध्ये श्रवण केलं जीवन करतात. हे श्रवण तुम्ही आत्मा आहे असं कळालं की कर्मही दग्ध होत असतं, संचित कर्म दग्ध होत असतं. तुम्हाला मला जन्माला घालणार कर्म आहे, कर्म तुम्हाला जन्माला घालत असतं. आणि झालेलं जे कर्म आहे, केले कर्म झाले त्याची भोग आली. आपण केलेलं आहे कर्म म्हणून भोगायला आला आपल्याला. मग ते चांगलं कर्म जर असेल तर पुण्य केलं पहिल्या जन्मात, वाईट जर आपल्याला दुःखाचा होत असेल तर आता पहिल्या जन्मामध्ये आपण काय केलं, पाप कर्म केले, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तार. कर्म जे आहे आपण केल्यानंतर आपल्याला भोगायला येत असतं. देव कोणाला संकटामध्ये किंवा दुःख देणारा नसतो, तो नियामक आहे. जसा दुश्मन जरी असला, आपल्या बँकेच्या खात्यावर जर पैसे असले तर विड्रॉ लिहिल्याबरोबर ते मॅनेजर आपला दुश्मन आहे, कोर्टात त्याचं आपलं भांडण आहे. पण तुम्ही विड्रॉल लिहिल्यानंतर द्यावं लागेल का नाही का? दुश्मन आहे आपला, तो म्हणेल का तुला नाही देत पैसे? तो काय म्हणतो, जो आहे तो नोकर आहे बरं का. आपलं जरी त्याचं भांडण असेल तर त्याला द्यावं लागतं. तसं आपलं कर्म जसं असेल तसं फल देणं ईश्वराचं काम आहे. तर केलेलं कर्म तुम्ही आत्मा आहेत असं म्हटलं की कर्म जे आहे दग्ध होत असत. कर्म जळते संचित आयशी आहे धर्म. धर्मशास्त्रामध्ये सांगतात परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं, तुम्ही आत्माच आहात, फक्त ज्ञान नाही. आणि हे ज्ञान झालं की कर्म राहत नाही, दग्ध होत असतं. आणि संचित कर्म दग्ध होत असतं. आणि तुम्ही आत्मा म्हणल्यामुळे पुन्हा जरी इंद्रियांनी कर्म झालं क्रियमान, तर क्रियमान कर्म लागत की परमार्थातलं गुह्य आहे. आणि हे गुह्य भगवान परमात्म्याने अर्जुनाला 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगायला सुरुवात केली. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामेन सुयमे ज्ञान विज्ञान सहितम यज ज्ञात्वा मोक्षेस्य शुभात्. आता मी तुला सांगतो, आतापर्यंत का सांगितलं नाही प्रश्न असा. 8 अध्याय होऊन गेले, पूर्ण 8 अध्याय झाले, पण का सांगितलं नाही? सांगण्याची स्थिती यावी लागते. कोणालाही आणि कुठेही सांगायला जमत नाही बरं का. सांगण्यासाठी आपल्याला ऐसा अहंकारादी रूढ एक देशी मूढ तया परमार्थ हा गुढ न प्रगटावा. भगवान स्वतः सांगतात, असा अहंकार, मी देह आहे, मी माणूस आहे, मी येणार आहे, मी जाणार आहे, मी करताय भोगताय, मी जन्मणारा मरणारा, असं म्हणून जर जीवन जगत असेल तर हे आद्वत तत्वज्ञानाचा त्याला उपयोग होत नाही. कारण सदोष चित्त असतं त्याचं, अंतःकरणामध्ये दोष असतात. आणि दोष असलेल्या माणसाला हे जे आहे अहंकार असतो, त्याला मी, त्याला परमार्थ हा गुढ न प्रगटावा, त्याला मात्र हे तत्वज्ञान सांगू नये. म्हणून भगवान परमात्म्याला ऐकण्यासाठी 2च माणसं जमा झाली. एवढा मोठा अनंत कोट ब्रह्मांड नाही, परमात्मा फक्त 2 जणांनी त्यांचं ऐकलं, ते म्हणजे उद्धव आणि अर्जुन. उद्धवाला हे एकनाथी भागवत सांगितलं. श्रीमद भागवतातला 11वा स्कंद म्हणजे एकनाथी भागवत आहे. ते एकनाथी भागवताच्या रूपाने 11वा स्कंद श्रीमद भागवतातला, आणि तो उद्धवाला भगवंतांनी सांगितलं. आणि त्या 11व्या स्कंदाचं तात्पर्य म्हणजे चिरंजीव पद. हे चिरंजीव पद आहे. म्हणून आपलं या ठिकाणी परमार्थ गुढ आहे, गुढ तत्व आहे. इदं तु ते, आता तुला सांगतो, आतापर्यंत का सांगितलं नाही? तशी अवस्था प्राप्त झाली नाही. आतापर्यंत अवस्था यावी लागते त्याला, कोणालाही केव्हाही सांगता येत नाही. त्याला एक प्रकारचं असतं, अवस्था प्राप्त व्हावी लागते, अशी स्थिती प्राप्त व्हावी लागते. परमार्थ क्षेत्रामध्ये कोणालाही सांगता येत नाही, सांगावं लागत नाही, किंवा कोणाला सांगून उपयोग नाही. याच्याकरता कोण पाहिजे? या लागी सुमनू आणि शुद्धमती. शुद्धमती म्हणजे सुधामती नाही बरं का, नाही तर महिलाचं नाव असतं सुधामती. या लागे शुद्ध मते म्हणजे पवित्र बुद्धिवान माणूस लागतो. संसार करून बुद्धीची धार ज्याची गेले त्याला हे ऐकू सुद्धा कळत नाही. ते म्हणतात काय लावले बाबा, मस्त कीर्तन ठेवायचं,
असं म्हणत असतात तुम्हाला, बरं का? त्याचा अर्थ वाईट नाही ते सुद्धा, पण याचा करता परमार्थ क्षेत्रामध्ये अंतरंगामध्ये प्रवेश करण्यासाठी सुमन पाहिजे, मन सुमन पाहिजे. आपण सुमन देवाला वाहतो म्हणजे फुल देवाला वाहतो, आपलं मन देवाला समर्पण केलं, हे सुमन आहे. सुमन या शब्दाचा अर्थ चांगलं मन. चांगलं मन आपलं ज्या वेळेला होत असतं त्याच वेळेला हा बोध आपल्या अंतःकरणामध्ये म्हणजे याच्याकरता ते चिरंजीव पद ऐकायचं म्हटलं तर सुमनू लागतो, चांगल्या मनाचा लागतो. आणि दुसरी गोष्ट शुद्ध मती, म्हणजे त्याची मती म्हणजे बुद्धी ही पवित्र असते. शास्त्रामध्ये असं विधान आहे, अधिकारी जर आपला शत्रू असेल तर ते त्याला सांगितलं पाहिजे. आणि अशुद्ध चित्ताची अनाधिकारी आपली आई जरी असेल तर आईला सुद्धा हे सांगितलं न पाहिजे. भगवान परमात्म्याने सुद्धा वडिलाला न सांगायचं वसुदेवाला सांगितलं नाही, आपल्या देवकी मातेला सांगितलं. न सांगायचं बळीभद्राची, बंधू बळीभद्राची ती कुही अर्जुनशी, त्या अर्जुनाला आईला सांगितलं नाही, वडिलाला सांगितलं नाही, किंवा बंधू आपला बळीभद्र पाठी राखाय सखाय त्याला सुद्धा सांगितलं नाही. मग कोणाला सांगितलं तर अर्जुनाला गीता सांगितलं. का? धर्मराजाला का सांगितले नाही? ज्ञान येतो त्याला गरज नाही. त्यावेळेला असताना भीमाला का सांगितलं नाही? तो भक्त आहे, भक्त ही गोष्ट ऐकत नसतात. त्यांना मी देव, मी भक्त, तू देव, अशा पद्धतीची धारणा त्याची असते. म्हणून भीमाला सांगितलं नाही. याच्यामध्ये रुजू झालेला अर्जुन, आता जो रुजू झाला ऐकायला तो अर्जुन होता. म्हणून अर्जुनाच्या निमित्ताने अर्जुनाच्या पंक्ती जे परिसमया योग्य होती. ज्ञानोबा सांगतात अर्जुनाला सांगितलेला विषय ऐकायचा म्हटलं तर अर्जुनाच्या पंक्तीला बसावं लागतं. आपण दुर्योधनाच्या पंक्तीला आणि विषय अर्जुनाचा ऐकायचा दुर्योधनाचं म्हणजे सावडायचंच काही आनागोंदी करून कारभार आपला सावडायचा. त्याला चिरंजीव पद 7 दिवस ऐकलं, काय महिनाभर जरी ऐकलं तर काय. याचा करता सुमन आणि शुद्धमती. शुद्धमती म्हणजे पवित्र बुद्धी झाली पाहिजे. पवित्र बुद्धी परमात्म्याचं भक्ती करून होत असते. विक्षेप दोष म्हणतात त्याला. अशुद्ध जर बुद्धी आपली असेल तर विक्षेप असतो, चंचल मन असतं. आणि मन स्थिर होण्यासाठी परमात्म्याची भक्ती करायला, तो हरिपाठ असेल, तुमची नित्यनेमाने देवपूजा असेल, दररोजचं मारुतीचं दर्शन असेल, जसं जसं तुम्हाला तुमच्या परीने जमल, पण भक्ती अशा प्रकारचं नित्यनेम केला पाहिजे. ही उपासना आहे. आणि या गोष्टी केल्याच्या नंतर मन बुद्धी पवित्र होत असते. सुमन चांगल्या मनाचा, पवित्र बुद्धीचा आणि आनंदक पाहिजे तो कोणा. नाहीतर देवपूजा केली, सुमन आहे, शुद्धमती आहे, देवपूजा दररोज करतो नित्यनेमाने, टिंगल करतो, लोकांची निंदा करतो. आपण कालच विषय झाला आपला, निंदकाचे घर असा विषय. दुसऱ्याची निंदा करत असेल तुम्ही एवढं जरी केलं असेल तर मातीत घालतो. आनंदात पाहिजे. ज्याला हे सांगायचंय किंवा ज्याला हे ऐकायचंय त्यांनी या गोष्टी पाहिजे. सुमन पाहिजे, शुद्धमती पाहिजे, कोणाची निंदा न करणारा पाहिजे आणि परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी अनन्य पाहिजे. आता या महिला माता महादेवाच्या पिंडीवर जेल टाकतात आणि संसार वाढवायचा असतो. अनन्य आहेत का दुसरं कमवायचे त्यांना? दुसरं कमवायचं, संसार कमवायचा. महादेव देतो, तो महाच आहे देव. शिव भोळा चक्रवर्ती त्याचं नावच आहे. भोळा या शब्दाचा अर्थ इसर भोळा नाही, भोळा या शब्दाचा अर्थ निष्कपट. भक्त आपली बायको मागितली तरी द्यायला तयार. भस्मासुरा निष्कपट वृत्ती त्याची आहे, तो देतो आपली गोष्ट खरे. पण एवढा मानवी देह या भारत देशामध्ये मिळून आपण नरदे निर्माण आपल्याला झाला. साधकाला वाटतो म्हणे नरदे किमर्थ निर्मिला, माग ओढी होऊन गेली आपली, तो मी विषय स्वार्थी लागली. भगवान शंकराला जलाभिषेक आपण केला आणि संसार मागितला. माझा रोग जाऊ दे म्हटलं, झालं. रोग जरूर जाईल, प्रारब्ध भोगायचं. प्रारब्ध भोगण्यासाठी पुन्हा शरीर धारण करावं लागतं. रामायणामध्ये विषय आहे, काय ऋषीचं नाव आहे माझ्या काय लक्षात, शरभंग ऋषी. शरभंग ऋषी हे कुष्ठरोगाने त्यांचं शरीर जर्जर झालं होतं.
रगतपित्ती ज्याला म्हणायचं पूर्वीच्या काळात, आता त्याच्यावर औषध उपचार आहे, तो प्रश्न जाऊ द्या. पण विटंबयुक्त विटंबना होईल असं शरीर असताना हाताला बोटी राहिले नाही, शरीरातून सगळी घाण वाहते, पाय धड राहिला नाही, डोळे व्यवस्थित नाही, तर सगळ्या अंगाचा वास यायला लागला. पण वनवासामध्ये प्रभू रामचंद्र असताना शर्वंग ऋषीला कळालं की प्रभू आपल्या भेटीला येणार आहे. भेटीला आल्याच्या नंतर माझं हे शरीर जर पाहिलं तर प्रभूला किळस निर्माण होणार आहे. लक्ष्मण असताना त्यांच्या बरोबर आहे, त्यांना चिळस निर्माण होणार आहे. त्याकरिता स्वतःच्या सामर्थ्याने शरीर नवीन दिव्य तयार केले. ही शक्ती होती बरं का शर्वंग ऋषीला. दिव्य शरीर धारण केलं आणि घाणेरडं आपलं जे कुष्ठरोगाचं जे शरीर होतं त्या पर्णकुटीमध्ये, त्या झोपडीमध्ये झाकून ठेवलं. कपडा त्याच्यावरती टाकला, झाकून ठेवलं. प्रभू रामचंद्र आले. दिव्य शरीर परिधान केलं असल्यामुळं प्रभूच्या सेवेकरता मोर वगैरे घेऊन आले. फळं काहीतरी आपल्याला दिली पाहिजे, आपण आदर आतिथ्य केलं पाहिजे. अतिथी आहे, अतिथी देव भव. कोणता जरी आपल्याला अतिथी आला तर त्याला वाहिती दीक्षा दिली पाहिजे. बाया म्हणत असतात वा पुढे अपमान त्याचा करतात. अपमान केलं त्याचं काही बिघडत नाही, आपण केलेलं जे पुण्य आहे ते खलास होत असत. अपमानिले अतिथी घेऊन जाय सुकृत संपत्ती. म्हणून गोसाई जर आपल्या दारात आल्या पूर्वीची आपण यायला बी तयार नाही, थोडस कव्हायला वाढलं पाहिजे, पुढी होई म्हणायचं नाही. नाही तर कुत्र्याचा जन्म मिळून ते बी पुढी होई म्हणताना आपल्याला ठरलेलं, कारण पेरलं ते उगवत असतं. आणि मग शर्वंग नावाचे ऋषी दिव्य शरीर धारण केलं, प्रभू करता सेवा काहीतरी व्हावी. अतिथी हे देव परमात्मा आपल्या पर्णकुटीमध्ये येता येता म्हणून फळमुळं आणून ठेवले. प्रभूला असताना प्रभूची सेवा केली, पाद्य पूजा वगैरे केली. आसनावरती असताना त्यावेळेला जे असेल त्याच्यावरती बसवलं आणि फळं प्रभूच्या समोर ठेवली. ठेवल्याच्या नंतर लहान झोपडीच असल्यामुळं पाहत असताना लक्ष्मणाची नजर गेली. काय म्हटले हे महाराज, झाकून ठेवलं होतं पण वास यायला ते घाणच आहे ना. झोपडं असताना ते विषक असताना पर्णकुटी, त्याच्यामध्ये घाण येऊ लागली. आणि मग घाण कोणी येते असं पाहिल्याच्या नंतर लक्ष्मणाला वाटले इथूनच घाण येते. काय ह्याच्यामध्ये महाराज? त्यांनी सांगितलं ते आमचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध म्हटल्यामुळं ते प्रारब्ध असं लक्ष्मण थोडा बुचकाळ्यामध्ये पडला. प्रभू